बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी भागातील विविध समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। यावेळी बालेवाडी वाकड रस्त्याचं काम जलद गतीनं पूर्ण करावं असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले। तसंच सुतारवाडीतील पावसाचं पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या नादुरुस्त असल्यानं त्या तातडीनं दुरुस्त कराव्यात, यासाठी आमदार निधीतून तरतूद करू असं सूचित केलं। काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा किती अपमान केला याची आपल्याकडे यादीच असून त्यांच्या राजकारणाला तोडीस तोड उत्तर देऊ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर आगामी विधानसभा निवडणूक भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढेल असंही त्यांनी म्हटलंय। तानाजी सावंत आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी चांगल्या डॉक्टरांना दाखवून द्यावं आणि उलटीच्या गोळ्या घ्याव्या, त्यांच्याकडे नसेल तर मी पाठवून देतो असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी खोचक टोला लगावलाय। तर शेतकऱ्यांची अवकात काढणं एवढं सोपं काम नाही, मंत्री जर अशा पद्धतीनं धाडस करत असेल तर शेतकरी त्यांना त्यांची अवकात दाखवेल असंही कडू यांनी म्हटलंय। छत्रपती शिवराय आणि वीर सावरकर यांची तुलना कदापि होऊ शकत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी केवळ आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मागितली आहे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली। त्यापाठोपाठ आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अखंड राज्याची जाहीर माफी मागितली आहे। यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, त्यामुळे मी एकदा नाही तर 100 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर माफी मागायला तयार आहे असं ते म्हणाले।